सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, व रेवंत रेड्डी, मोहन यादव, हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वे नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. अहो येणार कसे? सगळी बजवतपुरी करून ठेवलेली आहे. काय केलं काय तुम्ही आजपर्यंत? मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत. ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे ते अधवा तद्वा बोलतात. खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती. यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वगत होतं. पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, बीएमसीला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार.